हाय फ्रेंड्स, चला बनवूया मस्तपैकी दही भल्ले। त्यासाठी मी 2 ग्लास उडदाची डाळ आणि 1 ग्लास मुगाची डाळ 2 तास छान भिजवून घेतलेली आहे। छान भिजल्या गेलेली आहे, स्वच्छ धुवून छान भिजवलेली आहे। तर ते आता आपण मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घेऊया। पूर्ण डाळ आपण याच पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे, मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे। डाळ पूर्ण वाटून झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चम्मच जिरे, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेला सांबार म्हणजेच कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान फेटून घ्यायचं आहे आणि चिमूटभर सोडा टाकलेला आहे मी, अगदी चिमूटभर थोडासा सोडा टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा छान फेटून घ्यायचं आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे। जोपर्यंत तेल गरम होऊन राहिलेलं आहे तोपर्यंत आपण दही फेटून घेऊया। तर दही घेतलं, त्यामध्ये 1 वाटीभर साखर टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। छान आपण दही फेटून घेणार आहोत। डाळ घोटणीने घोटून घेत आहे, तुम्ही मिक्सरमध्ये पण घोटून घेऊ शकता आणि तुम्हाला पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी पण टाकू शकता। तर आपलं दही घोटून झालेलं आहे आणि तळण्यासाठी तेल पण रेडी आहे। छान तेल गरम झाल्याच्या नंतर या पद्धतीने वडे आपण तळून घ्यायचे आहे। असं टाकून घ्यायचं वडे। जोपर्यंत वडे तळून राहिले तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। खूप मस्त आणि हलके असे वडे झालेले आहेत, खूप सॉफ्ट झालेले आहेत। तुम्ही पण या पद्धतीने एकदा बनवून बघा, खूप मस्त असे हे दही वडे आपले झालेले आहेत। तर या पद्धतीने गोल्डन ब्राऊन होतपर्यंत, गोल्डन कलर येतपर्यंत तळून घ्यायचे आहे, म्हणजे आतपर्यंत छान वडे शिजल्या गेले पाहिजे। तर आता हे गरम गरम वडे आपण पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत। या पाण्यामध्ये तुम्ही मीठ आणि हिंग पण टाकू शकता। मी साधं पाणी घेतलेलं आहे। 2 मिनटं बुडवून ठेवल्याच्या नंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। पिळून काढलेलं आहे, पाणी पिळून घेतलेलं आहे। त्यावरती मस्तपैकी घोटलेलं दही टाकलेलं आहे। हिरवी चटणी टाकायची आहे, जी आपण मिरच्या, पुदिना आणि सांबार टाकून चटणी बनवतो ती चटणी आहे आणि चिंचेची चटणी आहे, चिंच गुळाची चटणी टाकलेली आहे। खूप मस्त असे हे दही भल्ले किंवा दही वडे असे तुम्ही म्हणू शकता याला। आणि थोडेसे चणे टाकले आहे, ऑप्शनल आहे चणे। काबुली चणा आहे, उकळून घेतला होता मी, तो टाकलेला आहे। थोडंसं मिरची पावडर आणि थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे आणि त्यावरती आता आपण थोडीशी शेव टाकून घेणार आहोत। शेव ऑप्शनल आहे, अनारचे दाणे ऑप्शनल आहे आणि चणे पण ऑप्शनल आहे। तर हे आपले दही भल्ले तयार आहे। दही वडे, दही भल्ले काहीही म्हणू शकता तुम्ही आणि खूप मस्त असे हे टेस्टी आपले दही वडे तयार आहे। थँक्यू।